लोकलाइज कॅलॅमिटी हा जो आकडा आहे त्याच्या अंतर्गत तो जो ट्रिगर आहे, जो विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ट्रिगरच्या अंतर्गत जो निधी देते तो सगळ्यात मोठा असतो. म्हणजे गेल्या वर्षी आपण जर बघितलं, सरकारकडनं 1 रुपया योजना आणली, आम्ही त्याचं स्वागत करतो. खरंच चांगली योजना होती. 3700 कोटी रुपये हे त्या 3532 कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं अध्यक्ष महोदय देण्यात आले. त्यातले 2775 कोटी रुपये हे लोकलाइज कॅलॅमिटी या ट्रिगरच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय देण्यात आले, म्हणजे 80%. पण दुर्दैव अध्यक्ष महोदय आता असं आहे की आत्ताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमधून 4 ट्रिगर काढण्यात आलेले आहे. हे ट्रिगर महत्त्वाचं जे आहे, ज्याच्यात सर्वात जास्त मदत शेतकऱ्याला या ट्रिगरच्या अंतर्गत मिळते, हे ट्रिगर काढण्यात आलेलं आहे. तर अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीने असा प्रश्न करतो की हा जो बदल विमा योजनेमधील झालेला आहे तो कशामुळे झाला, आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की हा ट्रिगर अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपण शासनाशी चर्चा करून हा ट्रिगर परत एकदा आपण विमा कंपनीशी बोलून तो इंट्रोड्यूस करणार का, ज्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळू शकते. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी 1,62 हेक्टर 1.62 कोटी हेक्टरवर 2.42 कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. आत्ताची परिस्थिती असं आहे, जुलै एंडला आपली मुदत संपत आहे, पण आत्ता जर आपण बघितलं तर फक्त केवळ 2,87,000 लाख 2.87 लाख म्हणजे 2,87,000 अर्ज फक्त आत्ता आलेले आहेत. म्हणजे गेल्या वेळेस आपण बघितलं 2,42,00,000 होते, आता फक्त आत्तापर्यंत, आता ठीक आहे 20 दिवस अजून आहेत, 2,87,000,000 आहे. तर शेतकऱ्यांना कदाचित या विमा पॉलिसीमध्ये कुठेतरी अडचण वाटते. शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सरकारशी बोलून जे पूर्वीचे 4 ट्रिगर आहेत ते परत एकदा आपण इंट्रोड्यूस करणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, या विम्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी आढळून आले आणि विमा कंपन्यांना जवळपास 7,500 कोटी रुपयाचा नफा या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेच्या अंतर्गत झालेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा नफा शेतकऱ्यांना न मिळता कंपन्यांना मिळतो, या संदर्भात शेतकऱ्यांच्याही मनामध्ये नाराजी होती. त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि विम्याच्या संदर्भात जुन्या पद्धतीची विमा योजना सुरू करावी. 2% खरीपासाठी, 1.5% रब्बीसाठी आणि 5% फळबागांसाठी, अशा प्रकारे ते विम्याचं स्वरूप या ठिकाणी जुन्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी इंट्रोड्यूस झालं.